नमस्कार. म्हणजे पेरेंटिंग जर्नी ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या दोन्ही मुलांना कसं वेगळ्या प्रकारे शिकवलं किंवा काय काय मला प्रयोग करायचे होते त्याच्याबद्दल थोडक्यात ओळख करून दिली. आता ह्या व्हिडिओपासून आपण डिटेल बघूया. सर्वात पहिल्यांदी जनरली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे होमस्कूलिंग म्हणजे काय आणि होमस्कूलिंग तुम्ही का केलं किंवा शाळेत न घालता मुलाला घरीच का शिकवलं. तर आता पहिल्यांदी मला हा प्रश्न बरेच जण विचारायचे. आजकाल आता होमस्कूलिंग, होम लर्निंग, अनस्कूलिंग हे शब्द बऱ्यापैकी ओळखीचे झालेत. पण 2014 साली जेव्हा मी होमस्कूलिंग करण्याचं ठरवलं तेव्हा खरं सांगायचं तर होमस्कूलिंग ही कॉन्सेप्ट काय आहे किंवा कधी सुरू झालं किंवा कशा प्रकारे करायला हवं ह्याच्याबद्दल मला काही माहिती नव्हती. पण मला एवढं मात्र क्लिअर होतं की मी ज्या एरियात राहत होते तिथे जवळपास ज्या शाळा मी बघितल्या किंवा माझा मुलगा प्री प्रायमरी 2 क्लासेस आणि नर्सरी म्हणजे नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर के-जी 3 वर्षे शाळेत जात होता. तेव्हा मला हे जाणवत होतं की हे अशा प्रकारे मला त्याला शिक्षण द्यायचं नाही आहे किंवा अशा प्रकारे मला त्याला शिकवायचं नाही आहे. मग काय शिकवायचं आहे हे डोक्यात खूप क्लिअर होतं. मला फक्त त्याला पुस्तकी पंडित न बनवता खऱ्या अर्थाने त्याला प्रॅक्टिकल नॉलेज असावं किंवा आपण हे का शिकतोय हे प्रत्येक गोष्ट शिकताना ह्या काचं उत्तर आपल्याला सापडतं आहे का हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि म्हणून मी त्याचं होमस्कूलिंग सुरू केलं. आता होमस्कूलिंग करता येतं की नाही हे मला तेव्हा माहिती नव्हतं. मी रामकृष्ण मिशनमध्ये जात होते आणि तिकडे अवधूतानंद स्वामी अवधूतानंद होते आणि ते हॉस्टेल चालवत होते, हॉस्पिटल चालवत होते. त्या भागात ते बरंच काम करत होते आणि त्यांना जेव्हा मी माझी ही तक्रार किंवा मला हा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं की मला असं असं हे शाळेत चाललेलं आहे किंवा अशा पद्धतीने हे शिकवलं जात आहे किंवा फक्त धडे पाठ करून घेणं, उत्तरं आणि तेच 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 मुलाच्या डोक्यात भरवलं जात आहे आणि हे जे काही आहे तसं मला शिकवायचं नाही आहे. तर त्याच्यावर काय करता येईल हे मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदी मला होमस्कूलिंग करता येतं असं सांगितलं आणि होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांचा पण मला नंबर दिला. त्याच्यानंतर एक सायकॉलॉजिस्ट होत्या, त्यांचा नंबर दिला आणि त्यांच्याशी तू बोलून घे आणि पूर्ण विचारांती ठरव. पण मला असं वाटतं की तुला हे जमू शकेल आणि तू हे करशील. आणि तेव्हा पहिल्यांदी मला होमस्कूलिंग ही टर्म कळली. घरी शिकवायचं एवढंच माझ्या डोक्यात तेव्हा होतं की जर वेगळी शाळा मिळाली तर वेगळी, नाही तर घरी शिकवायचं. पण हे समाजमान्य आहे का? समाजमान्य म्हणजे की पुढे त्याला 10वी किंवा 12वी करावंसं वाटलं किंवा पुढे त्याला कुठच्याही क्षेत्रात ज्या क्षेत्रात करिअर करावंसं वाटेल तेव्हा त्याला तिकडे ॲडमिशन मिळू शकेल का हा मोठा प्रश्न होता. आणि स्वामी अवधूत महाराजांनी माझा हा प्रश्न सोडवला. मला त्यांच्यामुळे त्या पालकांशी बोलता आलं. त्याच्यानंतर मी फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर वेगवेगळे ग्रुप जॉईन केले. तेव्हा संख्या खूप कमी होती पण बऱ्यापैकी पुणे, बंगलोर, मुंबई भागांमध्ये होमस्कूलर्स होते जे गाईड करू शकतील. मग मी फेसबुक, व्हॉट्सॲपवर ग्रुप जॉईन केले, काही जणांची चर्चा केली आणि मग होमस्कूलिंग सुरू केलं. तर सुरुवातीला होमस्कूलिंग सुरू करताना एकच प्रॉब्लेम मला जाणवला की मी जिथे राहत होते एका मोठ्या टाउनशिपमध्ये तिथे 3 शाळा होत्या आणि एवढ्या मोठ्या टाउनशिपमध्ये जिथे 3 शाळा आहेत 10वी-12वी पर्यंतच्या तिथे फक्त माझा मुलगा शाळेत जात नव्हता आणि आजूबाजूच्या प्रत्येकाला कुतूहल होतं घरात, नातेवाईकांमध्ये आणि आमच्या सगळ्या कॉलनीमध्ये सुद्धा की हे असं का? आता त्या असं काचं उत्तर मला ठाम माहिती होतं आणि मी त्याच्यावर अगदी ठाम होते. पण सुरुवातीला नक्कीच त्रास झाला प्रत्येकाला ही उत्तरं देताना. आणि नंतर हळूहळू जसं जसं मी होमस्कूलिंग करत गेले तसं तसे ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्याबरोबरच इतरांनाही समजत गेली. होमस्कूलिंग करताना सगळ्यात पहिल्यांदी मी विषयांची एक यादी तयार केली, लिस्ट तयार केली आणि ते कशा पद्धतीने शिकवायचे हे साधारण आराखडा आखला होता. कारण मी स्वतः एस-एस-सी बोर्ड मराठी मीडियममधनं शिकले 10वीपर्यंत. त्याच्यामुळे मला एस-एस-सी बोर्डाची बऱ्यापैकी कल्पना होती आणि इंग्लिश मीडियमचीही त्याची पुस्तकं मी किंवा सेमी इंग्लिशचं पॅटर्न बघितलेलं होतं. CBSEच्या स्वतः मी ट्युशन्स घेत होते आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये मी शिकवलेलं असल्यामुळे CBSEचा पॅटर्नही मला माहिती होता. त्याच्यामुळे घरी शिकवताना काय करायचं हे साधारण आराखडा डोक्यात तयार होता. तर सगळ्यात पहिली स्टेप ही मी घेतली की मराठी शिकवायचं, मातृभाषेतनं शिक्षण द्यायचं.
जोपर्यंत मराठी नीट वाचता लिहिता बोलता येत नाही तोपर्यंत इंग्लिशकडे खूप लक्ष द्यायचं नाही. मी पूर्ण इंग्लिश बंद नव्हतं केलं त्याचं, कारण त्याचं ऑलरेडी तो प्री प्रायमरी 2 वर्ष त्याचं झालेलं होतं, त्याच्यामुळे पूर्ण बंद नाही केलं. पण फोकस माझा हा मराठीवर होता. आणि मराठीची आधी पहिल्यांदी अ आई, बाराखडी, पाढे मराठीत अशी सगळी सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर इतिहास हा पाठ्यपुस्तकातनं टेक्स्टबुक्समधनं शिकवायचा नाही हे मी ठरवलेलं होतं. कारण नुसते साल आणि घटना ह्यांचं पाठांतर मला त्याला न करता खऱ्या दृष्टीने गोष्टी रूपाने सगळा इतिहास त्याला माहिती व्हावा, म्हणून मी एक घरात छोटीशी लायब्ररी तयार केली. नागरिकशास्त्रासाठी आम्ही टी व्हीवरच्या बातम्या, रोजचं वर्तमानपत्र वाचायचंच हे पहिल्यांदा नियम घालून घेतला, की छोट्या छोट्या बातम्या. आणि हे वाचायच्या म्हणजे त्यांनी वाचायच्या असं नाही, तर घरातल्यांनी सवय करायची, त्याच्यामुळे त्याला सवय होईल. मग त्याला त्याच्यातली छोटी गोष्टी, गाणी, खेळ जे लहान मुलांचं सेक्शन असतं त्याच्यातनं ती सुरुवात केली. आणि शब्दकोडी सोडवताना तो बघत राहायचा, की शब्दकोडं मराठीतलं कसं सोडवतात. शब्दकोड्यांमुळे त्याचा मराठी शब्दांचा शब्द त्याला भरपूर यायला लागले. त्याच्यानंतर मराठी वेगवेगळी पुस्तकं, म्हणजे जी मी माझ्या वेळेस शाळेत जी मला आवडायची, म्हणजे पु ल म्हणा, श्यामची आई म्हणा, किंवा बोक्या सातबंडे असू दे, किंवा फास्टर फेणे, ही पुस्तकं मी फास्टर फेणे वगैरे सुट्टीत भरपूर एन्जॉय केलेली आहेत. म्हणजे तो सुट्टीचा आमचा खाऊ होता आणि तो सगळा आनंद मुलाला मिळावा म्हणून मी त्या पुस्तकं आणून त्याची एक लायब्ररी तयार केली. हे झालं मराठीचं. मराठी चांगलं यायला लागल्यानंतर इंग्लिश आणि हिंदीकडे मी वळले. इतिहास शिकवायचंच ठरवलं नव्हतं. नागरिकशास्त्रासाठी आम्ही रोजचं वर्तमानपत्र किंवा फक्त कानावर त्याच्या जाऊ द्यायचो, त्याच्या वयाप्रमाणे त्याला समजेल एवढंच सांगायचो. कारण सुरुवातीच्या काळात त्याला ते फारसं कळत नव्हतं. पण वर्तमानपत्र रोजचं वाचलं जात आहे किंवा काही गोष्टी कानावर पडत आहेत, शब्दकोडी सोडवली जात आहेत, इथूनच त्याची सुरुवात झाली. भूगोलासाठी सुद्धा मी काही काही व्हिडिओज बघून शोधून ते काढायचे, त्याला दाखवायचे, किंवा काही गोष्टींवर आम्ही चर्चा करायचो. वेगवेगळ्या आम्ही ठिकाणांना भेटी द्यायचो, मुद्दाम वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायचो आणि त्याच्यावर त्याच्याशी चर्चा करायचो. अशा पद्धतीने सुरुवातीला मी ते ठरवलं की काही ठराविक विषय त्याला मुद्दाम पाठ्यपुस्तकातनं शिकवायचेच नाहीत. आणि मराठी शिकवताना पहिल्यांदा मी पाढ्यांवर खूप लक्ष केंद्रित केलं. मराठी पाढ्यांवर मी एक इंग्लिशमधनं सुद्धा या चॅनलवर व्हिडिओ केलेला आहे. तर मराठी पाढे हे अतिशय माझ्या जवळचे वाटतात, कारण ते पाढे जेव्हा आपण म्हणतो मला पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटतं, किंवा लहानपणच्या बऱ्याच आठवणी त्या पाढ्यांशी जोडलेल्या आहेत. आणि मराठी पाढ्यांना एक ताल आहे, लय आहे, आपण त्याला प्रत्येक त्या आकड्यांना वेगवेगळे शब्द आहेत, तर त्याच्यामुळे ते लक्षात राहायला सोपे वाटतात, त्याची गोडी निर्माण होते. आणि हे मराठी पाढे शिकवताना सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स केला नाही. तर 1 दिवस 2 ते 10 म्हणायचे, 1 दिवस 11 ते 20 म्हणायचे, 1 दिवस 2 ते 30 म्हणायचे, आणि फक्त शांतपणे एकदा म्हणायचे आणि ते ठेवून द्यायचं. असं करत 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 काही महिन्यांनी ते आपोआप लक्षात यायला लागले. आणि मग त्याच्यावर काही आम्ही क्विज घ्यायचो किंवा एखादा गेम घ्यायचो, त्याच्यात वेगवेगळे पॅटर्न शोधायचो. अशा पद्धतीने पाढ्यांची गोडी त्याला लागली. शब्दकोड्यांमुळे शब्दभांडार वाढलं आणि मराठीची मी लायब्ररी तयार केली होती. तर तसंच आपण पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आता मी एक एक मराठी पाढे, मराठी वाचन, इंग्लिश कशा पद्धतीने शिकवलं ह्याच्यावर सविस्तर व्हिडिओ करणार आहे. ते तुम्ही नक्कीच पाहत राहा. धन्यवाद.